लढाई अस्तित्वाची, लढाई सत्तेची, लढाई बळाची आणि फक्त जिंकण्याची. सावंतवाडीचं नगराध्यक्षपद कोणाकडे जाणार? वेंगुर्ला आणि मालवणचा कारभार कोण पाहणार? कणकवलीत कोण कोणाला शह देणार? सिंधुदुर्गातल्या नगरपालिका आणि नगरपंचायत इलेक्शनची पहिली ब्रेकिंग, पहिली बातमी आणि आतली बातमी पहा फक्त हॅलो सिंधुदुर्गच्या खास शोमध्ये. संघर्ष सत्तेचा, फैसला जनतेचा. वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार गिरप माझ्यासोबत आहेत. या ठिकाणी विकासाचं व्हिजन घेऊन गेली 5 वर्ष त्यांनी नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मात्र काही अंशी विरोधकांकडून टीका पण होते. त्याचबरोबर सत्तेत त्यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्यात असेल, केंद्रात असतील, सत्तेत असणारे पक्ष आज त्यांच्या समोरच उभे आहेत, म्हणजे शिंदे सेना. मग ते राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा शिंदे सेना असेल, या विरोधकांकडून त्यांच्या कार्यकालामध्ये जे कामं झाली त्या संदर्भात काही टीका टिप्पणी केली जाते. विकास झाला नाही असं या ठिकाणी बोललं जातं. या सगळ्या मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. प्रथमतः या ठिकाणी कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जाते, काय तुम्हाला अपेक्षित रिझल्ट आहे? नमस्कार. मी यंदा भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा मला नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि ती मी स्वीकारली आणि त्याप्रमाणे माझा प्रचार सुरू झाला. आणि सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीला धन्यवाद देतो की माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि परत एकदा माझ्यावरती जबाबदारी टाकली. आता प्रचार यंत्रणेप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा जो प्रचार कार्यक्रम असतो तो एकदम शिस्तबद्ध असतो. त्याप्रमाणे कार्यक्रम चालू आहे. मी आतापर्यंत 5 प्रभागात प्रचार फेरी पूर्ण केलेली आहे. अजून 6 प्रभागात अजून 4 प्रभाग माझे शिल्लक आहेत. 4 प्रभागात उरलेल्या 4 दिवसात माझी प्रचार फेरी पूर्ण होईल. यामध्ये सांगायचं झालं तर नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. नागरिकांना माहिती आहे की मागच्या 5 वर्षात जो विकास झालेला आहे तो कसा झालेला आहे, कितपत आहे, तो लोकांच्या डोळ्यासमोर आहे. विरोधक जरी काही म्हणत असले विकास झाला नाही, तर विकास डोळ्यासमोर आहे. लोक पाहू शकतात, आजही जाऊन पाहू शकतात काय कोणती कामं झाली. 2016 पूर्वीचं वेंगुर्ला आणि आता 2022 नंतरचं वेंगुर्ला यामधला जो फरक आहे तो नागरिकच कबूल करत आहेत. त्यामुळे विकासाच्या मुद्दाच घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत. या ठिकाणी तुमच्या समोरचे विरोधी उमेदवार राष्ट्रीय काँग्रेसचे विलास गावडे किंवा त्यांचे सहकारी म्हणतात की विकास झालेलाच नाही, आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी जटिल बनत चाललेला आहे. या संदर्भात काय सांगाल? विकास झालेला नाही हा मुद्दा त्यांचा निरर्थक आहे. कारण त्यांनी 2016 पूर्वी ते बरेच वेळा काँग्रेस पक्ष सत्तेवर होता, परंतु त्यांना कधी असं जाणवलं नाही, त्यांना असं कधी वाटलं नाही की वेंगुर्ल्याचा विकास करावा. रस्ते आणि गटार आणि पाणंदी करणं म्हणजे विकास नव्हे, तर नागरिकांना आवश्यक असणारे जी कामं आहेत, मूलभूत गरजा ह्या सर्वजणच करतात. मूलभूत गरजेच्या पलीकडे जाऊन जो विकास करायचा असतो, वेंगुर्ला नगर परिषदेने हा विकास करून दाखवला. भारतीय जनता पार्टी आणि आमची सत्ता असताना त्याप्रमाणे तो विकास झालेला आहे. हॉस्पिटलचा प्रश्न, आरोग्य सोयीचा प्रश्न अजूनही ऐरणीवरच आहे. आमच्या परवाच माननीय नितेशजी राणे साहेबांनी एक जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेलं आहे की सेंट लूक हॉस्पिटल आम्ही आता युद्ध पातळीवर त्याचं काम सुरू करू. 60 ते 70% परमिशनची कामं झालेली आहेत. येत्या काही दिवसातच आम्ही त्याचं भूमिपूजन करू शकतो, एवढी कामं झालेली आहेत. तोपर्यंत जे उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे तिथे सोयी सगळ्या चांगल्या आहेत, परंतु डॉक्टर्स सध्या तिथे उपलब्ध नसतात. तिथे चांगल्या प्रकारचे डॉक्टर आणून आतापर्यंत जे रुग्णालयामध्ये जे सेवा मिळत नव्हती ते सर्व सेवा या हॉस्पिटलमध्ये मिळतील असं आत्ताच नितेशजी राणे साहेबांनी सांगितलेलं आहे. पुढच्या काळामध्ये तुम्ही जर नगराध्यक्ष झाला तर पुढच्या काळामध्ये कोणती विकासाची व्हिजन किंवा कोणती कामं तुमच्या डोक्यात आहेत जी झाली पाहिजेत, जेणेकरून आणखीन विकासामध्ये भर पडेल? चांगला प्रश्न आहे. आत्ता आम्ही सर्वात ऐरणीवरचा महत्त्वाचा जाहीरनाम्यातला प्रश्न आहे की सेंट लूक हॉस्पिटलचं पुनरुज्जीवन आणि त्याची प्रक्रिया आता सध्या जोरात चालू आहे. हा झाला एक आरोग्याच्या दृष्टीने प्रश्न. दुसरा एक प्रश्न एज्युकेशनच्या दृष्टीने आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आम्ही हातात घेतला आहे. म्हणजे आपण वेंगुर्ला नगर परिषदेने माझ्या कार्यकाळात 187 गुंठे म्हणजे जवळजवळ 4.5 एकर जमीन मुंबई विद्यापीठाला
सागरी विज्ञान महाविद्यालयासाठी डोनेट केलेली आहे. आणि या ठिकाणी सागरी विज्ञान महाविद्यालयाच्या 4 फॅकल्टीज इथे होणार आहेत. आणि त्याप्रमाणे त्याचं भूमिपूजन सुद्धा आपले महाराष्ट्र राज्यपाल कोश्यारी साहेब यांनी केलेलं आहे. परंतु त्यानंतर आमची सध्या सत्ता नसल्याने किंवा प्रशासक असल्यामुळे त्याचा पाठपुरावा योग्य प्रकारे झालेला नाही. तो पाठपुरावा आम्ही आता करून पालकमंत्री साहेबांनी त्याला दुजोरा दिलेला आहे की आत्ता आपण त्याच्या पाठीमागे लागून हे सागरी विज्ञान महाविद्यालय चालू करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू. तसेच गार्डन आपल्याकडे सुंदरपैकी छान छान 4 गार्डन आहेत. त्याशिवाय आपल्या निमुसग्यावर एक आरक्षण क्रमांक 1 6 एकर जमिनीचं एकदम सुंदर असं आरक्षण केलेलं एक मैदान आहे. आणि या मैदानावरून या जागेवरून आपल्याला 2-3 बाजूने समुद्र दिसतो. तिथे आपल्याला एक सुंदर पर्यटनाच्या दृष्टीने गार्डन तयार करता येईल. हा एक पुढचा मुद्दा आहे. तसंच पार्किंगची समस्या आपल्या वेंगुर्ल्यात थोडीशी भेडसावत आहे. आम्ही नगरपालिकेत काम करताना जो खाली मच्छी मार्केट बांधलं आणि क्रॉफर्ड मार्केटची इमारत बांधली, त्याच्या खाली पार्किंगची सोय केलेली आहे. परंतु तिथेही ते पार्किंग पुरत नाही असं लोकांचा समज आहे. लोकांना असं वाटतं, पण ते पार्किंग पुरेसं आहे. तरीसुद्धा अजून 2 पार्किंगचे आरक्षण आमच्याकडे आहेत. ते दोन्ही पार्किंग आम्ही डेव्हलप करणार आणि ते पार्किंगची सोय तिथे करणार. शिंदे सेनेचे उमेदवार गावडेच आहेत, पप्पू गावडे, आणि या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विलास गावडे. ते दोघांनी तुमच्यासमोर एक आव्हान निर्माण केलं असं वाटत नाही तुम्हाला? असं मला काही वाटत नाही, कारण माझा नागरिकांवर विश्वास आहे. वेंगुर्ल्यातले नागरिक सुजाण आहेत. ते बघतायत मागच्या 5-7 वर्षात किती प्रगती झालेली आहे. वेंगुर्ल्याचा जो चेहरा मोहरा बदलून गेलेला आहे. त्यामुळे मला स्वतःला खात्री आहे, कोणी समोर असलं तरी वेंगुर्ल्याचे नागरिक हे मलाच निवडून देतील. याचं महत्त्वाचं कारण असं आहे, मी जरी वैयक्तिक राजनगिरं बसलो तरी मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यात आहे आणि केंद्रात आहे. निधीची कोणतीही तूट पडणार नाही. भरमसाठ निधी मिळू शकतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची सत्ता जर नगर परिषदेमध्ये आली तर वेंगुर्ल्यातल्या नागरिकांना कोणतेही विकास काम घेऊन गेलं तरी ते निधीची कमतरता पडणार नसल्यामुळे सर्वांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीला परत सत्ता द्यायला हरकतच नाही. या ठिकाणी राजन गिराब जे नगराध्यक्ष पदाचे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांनी सांगितलं की विकासाची कामं अजून बरीच पेंडिंग आहेत. काही विकासात्मक कामं होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी निधी हवा आहे. त्यामुळे राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार असल्यामुळे, भाजप प्रणित सरकार असल्यामुळे या ठिकाणी त्या पक्षाच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला आणि त्या नगरसेवकांना निवडून द्यायला पाहिजे अशी नागरिकांची भूमिका आहे. त्यामुळे नागरिक आपल्या बरोबर आहेत. कोण किती टीका टिप्पणी करतो याकडे माझं लक्ष नाही आहे. तर माझं लक्ष पूर्ण आणि माझा पूर्ण विश्वास नागरिकांवर आहे. त्यामुळे नागरिक आपल्याला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना नक्की निवडून देतील असा विश्वास राजन गिराव यांनी बोलून दाखवला. कॅमेरामॅन रोशन करकरसह हॅलो सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, हेमंत मराठे.